पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात फोनवरून जवळपास 40 मिनिटं चर्चा. होर्मुझची सामुद्रधुनी खुली राहावी यावर भर. पंतप्रधान मोदींचं ट्विट. पाकिस्तानकडून इराण अमेरिकेला दुसऱ्यांदा चर्चेसाठी प्रस्ताव. तर पुढील 2 दिवसात इस्लामाबादमध्ये इराण अमेरिकेची शांतता चर्चा होणार. डोनाल्ड ट्रम्प यांची माहिती. इराणनं अणु कार्यक्रम पुढील 20 वर्षांसाठी स्थगित करावा, अमेरिकेची अट. इराणकडून मात्र 5 वर्षांपर्यंत युरेनियम संवर्धन थांबवण्याचा प्रस्ताव. इराण अमेरिकेतील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर चीनकडून 4 सूत्री प्रस्ताव. अबुधाबीच्या प्रिन्ससह स्पेनच्या पंतप्रधानांसोबत चीनची चर्चा. पश्चिम आशियात शांततेला प्राथमिकता हवी, चीनची भूमिका. 28 दिवस झाले माझ्यावरील आरोपांचे कुणी पुरावे दिले नाहीत. निनावी पत्राद्वारे बदनामीचा कुटील डाव होता. खरात प्रकरणात आर्थिक व्यवहारात दुष्कृत्याला संबंध नाही. रुपाली चाकणकरांकडून फेसबुक पोस्ट करत आरोपांना उत्तर. खरात प्रकरणात अनेक सत्ताधाऱ्यांची नावं समोर येत आहेत. खरातचा एन्काउंटर करतील असं वाटतंय. काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंना शंका. तर काही पुरावे असल्यास चौकशी समितीकडे द्या, बावनकुळेंची प्रतिक्रिया. खरात प्रकरणात पोलीस आयजींचं कनेक्शन समोर. अंजली दमाने यांचा व्हिडिओतील गंभीर आरोप. नाव ऐकून धक्का बसेल असे राजकारणीही त्यात सहभागी असल्याचा दावा. उद्या पत्रकार परिषदेत खुलासा करणार. अमरावतीच्या परतवाडामध्ये प्रेमाच्या जाळ्यात अडकवून 180 मुलींचं लैंगिक शोषण. आतापर्यंत 2 आरोपी अटकेत. या प्रकरणात पोलिसांना 18 आक्षेपार्ह व्हिडिओ आणि 39 फोटो आढळले. ड्रग्स माफियांना आता कायद्याचा धाक राहिलेला नाही. गोरेगावच्या नेस्कोतील प्रकरणावरून विरोधकांचा सरकारवर निशाणा. तर ड्रग्स तस्करांविरोधात मुख्यमंत्र्यांकडून कारवाया सुरू. बावनकुळेंचं उत्तर. एकाच दिवशी 3 हत्येच्या घटनांनी मुंबई हादरली. दादर, खेरवाडी, माटुंगा परिसरात 3 हत्या. कुठे पूर्व वैमनस्यातून तर कुठे गाडी पार्किंगच्या क्षुल्लक कारणावरून वाद विकोपाला. टेबलच्या खालून कोणी जर पैसे घेणार असेल तर तहसील कार्यालयाच्या प्रत्येक केबिनमध्ये कॅमेरे लावा. सीसीटीव्ही लावून कलेक्टरच्या चेंबरमध्ये जोडा. मंत्री बावनकुळेंचं वक्तव्य. नितीश कुमारांकडून बिहारच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा. भाजपाकडून मुख्यमंत्री पदासाठी सम्राट चौधरींच्या नावाची घोषणा. उद्या सकाळी 11 वाजता राजभवनात शपथविधी. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 135व्या जयंतीचा उत्साह. दीक्षाभूमी आणि चैत्यभूमीवर उसळला जनसागर. देशभरातून अनुयायी आणि राजकीय पुढाऱ्यांकडून बाबासाहेबांना अभिवादन. मराठी न येणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांचं लायसन्स रद्द होणार. राज्य सरकारचे आदेश. 1 मे पासून नियमांची अंमलबजावणी. तर सरकारच्या निर्णयाचं मनसेकडून स्वागत. अहिल्यानगरात भेसळयुक्त कुल्फी विरोधात अन्न आणि औषध प्रशासनाची मोठी कारवाई. एका नामांकित कंपनी ब्रँडच्या कुल्फीमध्ये नियमबाह्य घटकांचा वापर. 1856 पॅकेट्स कुल्फीचा साठा जप्त. छत्तीसगडमध्ये वेदांता पॉवर प्लांटमधील बॉयलरचा स्फोट. 20 कामगारांचा मृत्यू. केंद्र सरकारकडून मृतांच्या नातेवाईकांना 2 लाखांची तर जखमींना 50,000 रुपयांची मदत.